नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मित्रांनो, मी आहे मुंबईत. आलेलो 2 दिवस झाले मुंबईत आलोय मी. तर बघा, आता ही जी बॅग आहे का नाही, आता आपली लिफ्ट आली. आपल्याला लिफ्टमध्ये जायचं आहे आणि खाली ग्राउंडला जायचं आहे बॅग घेऊन. चला आता बॅग ठेवतो इथं. ग्राउंड ओके, ही झाली पॅक. मित्रांनो चला, हे वाला आता ग्राउंड फ्लोर. चला आता बॅग टाकतो गाडीत. आता आपल्याला निघायचंय शूटला. नाश्ता वगैरे झाला आता. ह्या बघा मुंबईच्या बिल्डिंग, केवढ्या मोठ्या बिल्डिंग आहेत बघा मुंबईच्या. चला चला आता गाडीत बॅग हे टाकले. आता गाडी लॉक करतो. तर उरकत आले हो का. आता गाडीचं चेन झाले लॉक गाडी. आता आपल्याला इथून पर्यंत आहे तिथं मुंबईमधला मेन असा खतरनाक पॉईंट आहे, जायचं त्याला. ग्राउंड फ्लोअरला आहे, उघडली. चला आता ते तिसऱ्याला जायचं आहे. आता आपण चाललोय, मी खाली उतरलो आणि विक्स गोळी घ्यायला चाललोय. कारण की रात्री डोकं अंग दुखत होतं, ती गोळी खाल्ली. आता जरा विक्स गोळी खातो आणि कारण की आज कसल्या बरं होणं माझ्यासाठी अत्यंत गरजेचं होतं. कारण की आज शूटिंग आहे, आज कॅमेरा हँडल करायचा आहे. चला आता चाललो आहे. हे मुंबई बघा, मुंबईचा दादरचा एरिया आहे हा बघा. टोटल हे मुंबई PS मटकर मार्ग म्हणजे हे टोटल मुंबईचं आहे बघा. इथं हाय अशा बिल्डिंग आहेत. हे मेडिकल ओपन आहेत, किराणा हे स्टोर ओपन असते तर लय भारी बघा. हे पूर्ण मुंबईचा एरिया आहे टोटल सगळा बघा. इकडं मुंबई, इकडं मुंबई. चला आत्ताच माझ्या पायात खिळा घुसला होता. ह्या पायात खिळा घुसला होता. रोडने ब्लॉक शूट करतोय. कसं खाल्लं खिळा घुसला. काय नाही तसं काय नाही, आपण TTचं इंजेक्शन घेतलंय, म्हणजे वातीवर इंजेक्शन घेतलंय, काय विषय नाही. आणि 2 व्हीलर 4 व्हीलर अशा काही गोष्टी असतात हातातच खिळं घुसतात. चला आपण चालू आता मेडिकलला. मेडिकल कसं आहे काही सगळं तुम्हाला ब्लॉगवर दाखवतो. कुठली गोळी घेतोय पण दाखवतो. चला घेतली गोळी. आता निघालो आहे ऑफिसकडे. चला आता जातो ऑफिसला आणि बाकीचं काम राहिले ते आपल्याला काम ऑफटायचं. हे बघा मुंबईत एवढा खूप बाजार आहे तिथं मी आपण कारण तिथं मला किल्ला बघा इकडे खतरनाक. आणि इकडे बघा हे असे मुंबईच्या सगळ्या ऑल बिल्डिंग आहेत. आणि आपल्याला तिथं जायचं आहे का नाही, तिथं पण खतरनाक आहे. चल तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. चला इथं लावली आपली काळी मैना धुवायला बघा. चला म्हणलं शूटिंगला जायचं तर गाडी धुवून घ्यावा. हे आहेत मुंबईचे बिल्डिंग बघा किती उंच उंच येतं, एकदम खतरनाक उग लय. मित्रांनो मुंबई म्हणजे लय खतरनाक आहे. मित्रांनो आता ऊसाचा रस घेतलाय. आपल्याला सर्दी झाल्यामुळे आता मी काय विदाऊट आईसचा घेतलाय. हे दोघांना बर्फ टाकून. मुंबई बघा रस पिऊन झाला आणि बिल्डिंग दाखवतो किती उंच आहे. मुंबईची बिल्डिंग बघितली का, खतरनाक बघा कसली उंच आहे. तिकडल्या साईडला पण आहे आणि इकडल्या साईडला पण बिल्डिंग आहे. बघितली का बिल्डिंग. यायचं का मुंबईला, खतरनाक काम आहे. चला काय मुंबईच्या टॅक्स्या बघा. हे आपल्याकडे रोजच दिसतं, याचा काही विषय नाही. एवढा 2 व्हीलर चालले हो की डोक्याला काळं घालून चाललं. हे बस आली बघा. हे मुंबईच्या बस असल्या असतात बघा खतरनाक. काल असल्याच बसमध्ये आली, याला PMT म्हणतात. खतरनाक हो गं. आपण जर कॅमेरा चालू केली लोक थोडा
तर मित्रांनो आपण हो काही ते बीच आहे बघा. हे बीचवरती आलोय. इथं समुद्र आहे बघा. ही पूर्ण मुंबईचा समुद्र आहे बघा. पूर्ण फिरायचं आहे. दाखवतो तुम्हाला बघा. खतरनाक पहिल्यांदाच आलोय बीचवर मी. आणि फर्स्ट टाइम मी बीचवर आलोय बघा. खतरनाक ह्या एवढा शांत बीच आहे की नाही. हे काय टाकलेलं असते. हे काय टाकलेलं असतं. हे ना पाण्याचा फोर्स कमी करायचं ना. खतरनाक उगत चला. हे मुंबईमध्ये कंटिन्यू असंच बघायला भेटणार आहे बीचच्याकडे. हो का. खतरनाक उगं. ह्या बीचचे नाव वैभवशाली दादर बघा मित्रांनो. खतरनाक बीच आहे. आणि हे बघा मुंबई. तर हाय बघा मुंबईचा समुद्र. वैभवशाली दादर. या मायला बाई म्हणजे कवळं गणेश याच लागतंय. कशाला म्हणजे एवढं कसलं काढायला. तर बघा हे ह्याला काय म्हणतात मला पण माहीत नाही. BAPSA स्वामीनारायण गणेश द्वार. तर हे बघा. आणि कंटिन्युअसली मुंबईमधून हे असा नजारा बघायला भेटतो. मी 10 वर्षापूर्वी मुंबईला आलतो. कारण की ह्या दादरला नव्हतो. मी आलतो वसई विरार ह्या साईडला आलतो. तुम्हाला माहिती मी गव्हर्नमेंटला कामाला होतो सर्वे लाईनमध्ये. चला घोडा आलाय माझ्यावर म्हणजे अंगावर आलाय. इकडं बघू शकताय हे घोडा आहे बघा मित्रांनो. बघितलं का मुंबईची हवा. येणार का कधी मुंबईला. लका हे जनावर भरल्यावर मुंबईमध्ये माणसं इथं एक पण निघत नाही बाजूला. बघा की साईडने माणसं आहेत. नो टेन्शन होगं. आहे का कुठं फोर व्हीलर निघायला तरी जागा आहे का. ठक्कर बाबा मध्ये असंच झालं असतं. मग मला का की बाज. तर बघा हे काका आल्यात ते आपल्या गाडा घेऊन. आणि काका चालल्यात तोंडाला खांजवीत. अवघड आहे हो. आणि रोजची माणसं कशी दम काढत असतात. लोकल ट्रेन जशी येईल ना तशी ना गर्दी वाढत जाते. आणि पावसाळा. तर फायनली मित्रांनो बारामतीत पोहोचलो. तर आले की पिवडी लागली खेळायला माझ्यापाशी. नाही पिवडे मला दाखवते बिहा. खाऊ काय माकडाला. चला मित्रांनो ब्लॉगला करतो. बाय.